Hello students, today we have to see next point, angular simple harmonic motion and its differential equation. Here this figure shows a metallic disc attached centrally to a thin wire, preferably nylon or metallic wire, hanging from a rigid support. Here in this figure there is a metallic disc, and this metallic disc is suspended from a rigid support with the help of a fine nylon thread or metallic wire, very thin wire of either nylon or metal. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आसोलेशन या चॅप्टर मधील पुढचा पॉइंट पाहणार आहोत. तो म्हणजे अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन अँड इट्स डिफरन्शियल इक्वेशन. आता या आकृतीमध्ये एक मेटॅलिक डिस्क दाखवलेली आहे आणि ती मेटॅलिक डिस्क म्हणजे धातूची चकती आहे. तर ही मेटॅलिक डिस्क एका अतिशय थिन वायरच्या सहाय्याने, म्हणजे अतिशय बारीक वायरच्या सहाय्याने एका रिजिड सपोर्ट पासून सस्पेंड केलेले आहे. हा रिजिड सपोर्ट आहे आणि हा थिन वायर. मग ही थिन वायर एकतर नायलॉनची असेल किंवा एखाद्या धातूची तार असू शकते. आणि ही मेटॅलिक डिस्क सस्पेंड करताना ही जी थिन वायर आहे ती वायर ह्या मेटल डिस्कच्या सेंटरला अटॅच केलेली आहे. म्हणजे त्या वायर मेटल डिस्कच्या सेंटरला ही वायर अटॅच केलेली आहे किंवा बांधलेली आहे आणि मग ती वायर रिजिड सपोर्टला बांधलेली आहे. If the disc is slightly twisted about the axis, the disc is slightly twisted about the axis along the wire and released, it performs rotational motion partly in clockwise and anti-clockwise sense. Such oscillations are called angular oscillations or torsional oscillations. Students, if we rotate, if we apply torque on this disc as like this, then and release, if we displace this disc from its equilibrium position, means if we rotate the disc in anti-clockwise direction first and then release it, then this disc will begin to perform such a motion. This disc will rotate for a short time in clockwise direction, again in anti-clockwise direction. In this way, here this disc will move back and forth again and again as like this. It will move as like this. Such oscillations means this disc will oscillate, and such oscillations are called angular oscillations or torsional oscillations. तर या ठिकाणी ही जी थिन वायरच्या सहाय्याने सस्पेंड केलेली म्हणजे टांगलेली डिस्क आहे, एका रिजिड सपोर्ट पासून टांगलेली डिस्क, ह्या डिस्कला आपण थोडी रोटेट केली, तिच्यावरती आपण जर टॉर्क अप्लाय केला, म्हणजे साधारणपणे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने तिला आपण डिस्प्लेस केली आणि जर सोडून दिली तर ती डिस्क मागे पुढे मागे पुढे मागे पुढे अशी तिची मोशन होईल. म्हणजे एकदा क्लॉकवाईज मूव्ह होईल डिस्क, एकदा अँटी क्लॉकवाईज, आणि अशा प्रकारे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज मागे पुढे ही डिस्क सातत्याने रोटेशनल मोशन परफॉर्म करेल. तर अशा प्रकारची जी मोशन आहे किंवा अशा प्रकारची जी ऑसिलेशन्स आहेत त्याला अँग्युलर ऑसिलेशन्स किंवा टॉर्शनल ऑसिलेशन्स असे म्हणतात.
This motion is governed by the restoring torque in the wire, which is always opposite to the angular displacement. Here, this motion, this oscillation of the disc are due to restoring torque in the wire. And this restoring torque developed in the wire is opposite to that of the angular displacement. तर इथे जेव्हा आपण ही मेटल डिस्क अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट करू, म्हणजे डिस्क समजा आपण या दिशेने अशी रोटेट केली अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने, तर त्याच वेळी ही जी वायर आहे मेटल वायर, त्या मेटल वायर मध्ये अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने ही मेटल डिस्क आपण जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने म्हणजे या दिशेने आपण तिला रोटेट केली, तर याच्यामध्ये निर्माण होणारा जो टॉर्क आहे इथे याच्यामध्ये ही जी वायर आहे त्या वायर मध्ये टॉर्क निर्माण होईल आणि तो जो टॉर्क आहे तो बरोबर उलट असेल. म्हणजे समजा ही डिस्क आपण जर अशी रोटेट केली या पद्धतीने अँटी क्लॉकवाईज सेन्स म्हणा, तर ही जी मेटल वायर आहे त्या मेटल वायर मध्ये त्याच्या बरोबर उलट असा टॉर्क निर्माण होणार. मेटॅलिक डिस्क आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने जर रोटेट केली तर त्या वायर मध्ये तयार होणारा जो टॉर्क आहे तो क्लॉकवाईज डायरेक्शनने असेल आणि तो जो टॉर्क आहे त्या टॉर्कला रिस्टोरिंग टॉर्क असे आपण म्हणणार. तर हा रिस्टोरिंग टॉर्क हा डिस्कच्या डिस्प्लेसमेंटच्या बरोबर उलट दिशेने असणार. डिस्क आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने डिस्प्लेस केली तर टॉर्क रिस्टोरिंग टॉर्क हा क्लॉकवाईज डायरेक्शनने असेल आणि इथे दोघांच्या डायरेक्शनच्या उलट आहेत. आणि दुसरी गोष्ट, इफ इट्स मॅग्निट्यूड हॅपन्स टू बी प्रपोर्शनल टू द करस्पॉन्डिंग अँग्युलर डिस्प्लेसमेंट, वी कॅन कॉल द मोशन टू बी अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. आता इथे जर हे तयार झालेले रिस्टोरिंग टॉर्क म्हणजे वायर मध्ये तयार झालेला रिस्टोरिंग टॉर्क हा डिस्कच्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या प्रमाणात असेल तर ह्या डिस्कची जे ऑसिलेशन्स आहेत किंवा ह्या डिस्कची जी मोशन आहे त्या मोशनला आपण अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असे म्हणू शकतो. तर दोन गोष्टी आहेत तिथे. आपण लिनियर एसएचएम मध्ये पाहिले होते फोर्स आणि लिनियर डिस्प्लेसमेंट हे एकमेकांना प्रोपोर्शनल असतात आणि फोर्स आणि लिनियर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन अपोजिट असते. तसेच ही जी अँग्युलर एसएचएम आहे ह्या अँग्युलर एसएचएम मध्ये बॉडीला रोटेट करण्यासाठी रिस्टोरिंग म्हणजे बॉडीला रोटेट करण्यासाठी टॉर्कची गरज असते. जेव्हा बॉडीवरती आपण टॉर्क अप्लाय करतो, डिस्क वरती टॉर्क अप्लाय करतो, त्याच वेळी डिस्कला सस्पेंड करण्यासाठी जो वायर आपण वापरलेले आहे त्या वायर मध्ये एक रिस्टोरिंग टॉर्क निर्माण होतो की जो त्या मेटॅलिक डिस्कला मूळच्या जागेवरती आणतो. तर ही जी अँग्युलर एसएचएम आहे ह्या अँग्युलर एसएचएम मध्ये आपल्याला ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगता येतील. रिस्टोरिंग टॉर्क, डायरेक्शन ऑफ द रिस्टोरिंग टॉर्क is opposite to that of the angular displacement, and this angular displacement is directly proportional to restoring torque is directly proportional to angular displacement. Thus for angular SHM of a body, the restoring torque acting upon it for angular displacement theta is this tau is directly proportional to theta, or we can write this relation as like this: tau is equal to minus c into theta.
That is, restoring torque is equal to some constant c into angular displacement theta. From this relation, we can write this as c is equal to minus tau divided by theta. Here, this c is a constant, and this constant c is nothing but restoring torque divided by angular displacement. We can say this as the restoring torque per unit angular displacement. This constant c is called restoring torque per unit angular displacement. तर अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये रिस्टोरिंग टॉर्क आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट एकमेकांना प्रोपोर्शनल असतात. मग रिस्टोरिंग टॉर्क टाऊ आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर प्रोपोर्शनल असतील तर आपल्याला त्यांच्यामधील रिलेशन असे लिहिता येईल टाऊ बरोबर वजा सी थीटा. तर इथे सी हा एक कॉन्स्टंट आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, आणि याच सूत्रावरून तो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट सी चे सूत्र आपल्याला लिहिता येईल सी बरोबर वजा टाऊ अपॉन थीटा. टाऊ म्हणजेच रिस्टोरिंग टॉर्क आणि थीटा म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर याचा अर्थ काय होईल, रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट हा कॉन्स्टंट सी. द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी सी इज द रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आताच आपण पाहिले हा वरील सूत्रामध्ये येणारा तो कॉन्स्टंट सी म्हणजेच रिस्टोरिंग टॉर्क per unit angular displacement. If I is the moment of inertia of the body, the torque tau acting on the body is given by tau is equal to I alpha. आता ही जी आपण मेटॅलिक डिस्क पाहिली या आकृतीमध्ये, ह्या मेटॅलिक डिस्कचा त्या दिलेल्या ऍक्सिस साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया, ह्या मेटॅलिक डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस हा मोमेंट ऑफ इनर्शिया जर आय असेल आणि अँग्युलर ऍक्सिलरेशन अल्फा असेल तर हे टॉर्क टाऊ आपल्याला सूत्र लिहिता येईल. टॉर्कचे सूत्र टाऊ इज इक्वल टू आय इंटू अल्फा. फिर अल्फा इज द अँग्युलर ऍक्सिलरेशन. इफ आय इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी, tau is the torque acting on the body, then tau is equal to I into alpha. Suppose this is equation number 2. Now from equation 1 and 2 we can write I into alpha is equal to minus c into theta. तर टॉर्कचे दोन रिलेशन्स आहेत, हे टाऊ बरोबर आय अल्फा आणि याच्या आधी पाहिलेले आपण टाऊ इज इक्वल टू मायनस सी थीटा. मग ही दोन इक्वेशन जर आपण कम्पेअर केली तर आपल्याला असे रिलेशन लिहिता येईल आय अल्फा इज इक्वल टू मायनस सी थीटा. बट इफ थीटा इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट, theta is the angular displacement, then angular velocity omega is defined as the rate of change of angular displacement with respect to time. That is, omega is equal to d theta by dt. थीटा ही जर अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटीचे सूत्र कसे येते, ओमेगा बरोबर डी थीटा भागिले dt. And angular acceleration alpha. What is the definition of angular acceleration? Angular acceleration is defined as the rate of change of angular velocity with respect to time. That is, alpha is equal to d omega by dt. आता इथे अँग्युलर ऍक्सेलरेशन चे सूत्र कसे लिहिता येते, मग अँग्युलर ऍक्सेलरेशन चे सूत्र आपण पाहिलेले आहे. अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा बरोबर डी ओमेगा बाय dt.
इथे ओमेगाची किंमत किती आहे? डी थिटा बाय डी टी. Therefore, d by dt of d theta by dt, which is equal to d2 theta upon dt square, means this angular acceleration alpha is equal to d2 theta upon dt square. As this alpha is equal to d2 theta upon dt square, this equation 3, that is, we have seen this equation 3, I alpha is equal to minus c theta. I alpha is equal to minus c theta. This equation 3 becomes, what will happen? Here this I into value of alpha, that is d2 theta upon dt square, is equal to minus c theta. Or I into, if we take this negative term on other side, it will become positive. Therefore, I into d2 theta upon dt square plus c theta is equal to 0. This is equation number 4. तर ओमेगा बरोबर डी थिटा बाय dt असतील तर अल्फा बरोबर किती येतील? d2 थिटा अपॉन dt स्क्वेअर. मग अल्फा बरोबर d2 थिटा अपॉन dt स्क्वेअर ही किंमत आपण इक्वेशन 3 मध्ये ठेवली. हे इक्वेशन 3 आहे. तर काय होईल मग? आय आहेत तसेच अल्फाची किंमत d2 थिटा अपॉन dt स्क्वेअर म्हणजे I इंटू d2 थिटा अपॉन dt स्क्वेअर बरोबर वजा c थिटा. हे इक्वेशन आपल्याला मिळाले. मग मायनस सी थिटा ही टर्म आपण ह्या बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला घेतले तर हे प्लस होतील आणि आपल्याला इक्वेशन काय मिळेल? I इंटू d2 थिटा अपॉन dt स्क्वेअर प्लस c थिटा इज इक्वल टू 0. मग हे जे इक्वेशन आहे, इक्वेशन नंबर 4 म्हणूया आपण याला. दिस इक्वेशन इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ angular simple harmonic motion. This is the differential equation of angular simple harmonic motion. From this equation, the angular acceleration alpha can be written as. आता ह्याच इक्वेशन वरून आपल्याला angular acceleration alpha कसा लिहिता येईल? तर इथे हे वरती एक इक्वेशन आहे, I into d2 theta upon dt square बरोबर वजा सी थिटा. याच्यावरून हा आय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेला तर इथे तो मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे d2 थिटा अपॉन dt स्क्वेअर चे सूत्र कसे मिळेल आपल्याला? मायनस सी इंटू थिटा डिवायडेड बाय आय. पण d2 थिटा अपॉन dt स्क्वेअर म्हणजेच काय असतो? हा अल्फा असतो आणि अल्फा म्हणजेच अँग्युलर ऍक्सिलरेशन. म्हणून अँग्युलर ऍक्सिलरेशन अल्फा इज इक्वल टू d2 थिटा अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस c थिटा अपॉन I. Suppose this is equation number 5. Since c and I are the constant, इथे c म्हणजे तो कॉन्स्टंट आहे, रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट, आणि I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. ऍक्सिस जर फिक्स असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होणार नाही, कॉन्स्टंट. हा रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट हा सुद्धा कॉन्स्टंट आहे. मग ह्या दोन गोष्टी जर कॉन्स्टंट असतील तर या इक्वेशन वरून आपल्याला अल्फा बरोबर c इंटू थिटा डिवायडेड बाय आय, या इक्वेशन वरून आपल्याला काय लिहिता येईल? c आणि I कॉन्स्टंट आहेत. मग अल्फा आणि थिटा यांच्यामध्ये रिलेशन काय होईल? तर ह्या दोन्हींच्या मध्ये असणारे रिलेशन असे होईल, अल्फा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थीटा. अल्फा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थीटा, बिकॉज सी अँड आय आर कॉन्स्टंट. सी आणि आय कॉन्स्टंट असल्यामुळे हे रिलेशन आपल्याला असे लिहिता येईल. मग अल्फा म्हणजेच काय आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट, आणि थीटा म्हणजे अल्फा म्हणजेच अँग्युलर ऍक्सिलरेशन
आणि थीटा म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर याच्यावरून आपल्याला असे म्हणता येईल यार, दिस angular acceleration of the metallic disc of the body performing angular SHM is directly proportional to angular displacement. Yeah, this in case of this metallic disc which we have seen, angular acceleration directly proportional to angular displacement. Here this negative sign indicates that, or this negative sign indicates that direction of the angular acceleration is opposite to that of the angular displacement. And similarly, like the linear SHM, in linear SHM, magnitude of the force is directly proportional to displacement, and magnitude of the acceleration is directly proportional to displacement. Direction of the acceleration is opposite to that of the displacement. Here, in case of this motion is also, there is a similarly we can say this angular acceleration alpha is directly proportional to angular displacement, and direction of the angular displacement is opposite to that of the angular displacement. Means conditions, these conditions are similar. These are the conditions for rotational motion, and these conditions are similar as that of the linear SHM. And therefore, we can say that the motion of this metallic disc is the angular simple harmonic motion. Hence, this oscillatory motion is called the angular simple harmonic motion. Let's define angular simple harmonic motion. Angular simple harmonic motion is defined as the oscillatory motion. Angular simple harmonic motion is defined as the oscillatory motion of the body in which the torque or angular acceleration is directly proportional to the angular displacement. Here, this torque or angular displacement, angular acceleration are proportional to the angular displacement, and its direction of the torque or direction of the angular acceleration is opposite to that of the angular displacement. This direction of torque or direction of angular acceleration is opposite to that of the angular displacement. So this is the definition of angular simple harmonic motion. What is angular simple harmonic motion? Angular simple harmonic motion is defined as the oscillatory motion of a body, oscillatory motion of the body in which torque or angular displacement is directly proportional to the torque or angular acceleration is directly proportional to the angular displacement, and its direction is opposite to that of the angular displacement. तर अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये टॉर्क आणि अँग्युलर ऍक्सलरेशन हे अँग्युलर डिस्प्लेसमेंटला प्रोपोर्शनल असतात, आणि टॉर्क किंवा अँग्युलर ऍक्सलरेशनची डायरेक्शन अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या उलट असते, अपोजिट असते, विरुद्ध असते. The time period of angular simple harmonic motion is given by T is equal to 2 pi by omega. We can write this formula as like this: 2 pi upon under root omega square. But this under root omega square is the angular acceleration per unit angular displacement. Therefore, time period of angular simple harmonic motion T is equal to
2 pi upon under root angular acceleration per unit angular displacement. Thank you.